बघा हा रोड आहे खंडाळा ते करकट्टा, हे मुरुडला जाणारा हा रोड आहे मधला, अतिशय जवळचा. मुरुडला का तर मुरुडच्या आजूबाजूच्या पूर्ण पंचक्रोशी एक 30-40 खेडे हे मुरुडला जोडलेले आहेत, का तर मुरुड ही मोठी बाजारपेठ आहे. मग तसाच हा रोड जाणार आहे. पण हा रोड असा आहे की आज कंडिशन बघितली तर हा म्हणजे रोड जीव घेणारा रोड ठरलेला आहे. त्याच्या अगोदर अगोदरची ही पहिली जी पिढी होती ती ह्या रोडनी गाडी रस्ता होता त्या रस्त्याने वागली. आता आम्ही जवळपास दुसरी तिसरी पिढी आम्ही 45शीत आलो. पण रोडची कंडिशन जर बघितली तर बघा ही रोड असा आहे, पूर्ण उकललेला आहे, पूर्ण खडी उघडी पडलेली आहे, मोठे मोठे दगड ह्याच्यावर आहेत. कित्येक माऊल्यांचे इथं हातपाय मोडलेले आहेत, मणके गेलेले आहेत. कित्येक पाहुणे रावळे गाडीहून इथं पडले, का तर ह्या रोडची अवस्था अशी झालेली आहे. म्हणून हा रोड जीव घेणा झालेला आहे. पण हा रोड दुरुस्त होणं गरजेचं आहे. पूर्ण रोड उकललेला आहे बघा हे रोड. बघा ही कंडिशन आहे. आणि मुरुडला जाण्यासाठीचा हा इकडं शिराळा असेल, चिंचोली असेल, तिकडले पाहुणे रावळे, खंडाळा, हिसोरी असेल, हा रोड गरजेचा आहे आणि इथूनच वाहतूक आहे. तर मायबाप सरकारला एकच विनंती आहे की त्याचं काय जे प्रक्रिया आहे ते पूर्ण करून त्याचा निधी उपलब्ध करून हा खंडाळा ते करकट्टा सलग डांबरीकरण व्हावं. म्हणजे किमान ही आमची आताची पिढी आहे, आमची ही जी पिढी आहे का नाही ती आमच्या समोर तरी आमच्या डोळे देखत तरी रोड पूर्ण डांबरीकरण व्हावा ही आमची इच्छा आहे. कारण ह्या रोडवर बऱ्याच दुर्घटना झाल्या, बरेच माणसं मृत्युमुखी पडले. ते जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या खंडाळीची धुरामा आहे. आणि कित्येक जणांचे हातपाय मोडलेले आहेत, गाड्याचं नुकसान झालेलं आहे, मणके कित्येक जणांचे गेलेत. तर मायबाप सरकारनं ह्याची नोंद घ्यावी, दखल घ्यावी आणि खंडाळा ते करकट्टा हा रस्ता पूर्ण डांबरीकरण व्हावा. तुम्ही कुठून आला? खंडाळ्याहून. खंडाळा कुठे चालला? मुरुडला. दररोज यायचा रस्ता हाच आहे का तुमचा? हो, दररोजचा आहे. मग तिकडनं पल्लीकडून रस्ता चांगला असताना इकडून चाललो का? जवळ पडतंय. जवळ रस्ता आहे ना. मग तुम्हाला काय वाटते, काय करावं वाटतंय आता शासनातर्फे? तुमची मागणी काय शासनासाठी? शासनातर्फे रस्ता दुरुस्त करून मिळावा लवकर. कधीपासून येणं जाणं करता तुम्ही? हे जसं रोड झाला तसं इकडूनच येतो आम्ही. असा खराब रस्त्यानं येणं जाणं जवळ करता? पडतं तिकडून 10 किलोमीटर लांब पडतंय. हां जवळ पडतं मग मधून येतो. हां हां. पण रस्ता लईच खराब झालाय त्याच्यामुळे थोडी तकलीफ होती. चालतं. करकट्टा खंडाळा इसुरी रस्ता संघर्ष समितीच्या वतीनं मागच्या 6-7 महिन्यापासून करकट्टा खंडाळा ह्या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे आणि पूर्ण खडी उघडी पडलेली आहे. तर एका टप्प्यात हा सदरी रस्ता करावा 4.5 किलोमीटर. याच्यासाठी रस्ता संघर्ष समितीनं वारंवार निवेदन दिले, आंदोलनं केले. एप्रिलमध्ये जेव्हा आम्ही जिल्हा परिषदला निवेदन दिलं की बाबा आम्ही ही जर रस्त्याला तुम्ही निधी नाही दिला तर आम्ही ठिय्या आंदोलन ॲडिशनल CO दालनात करू. त्याच्यानंतर ॲडिशनल COनी जिल्हा परिषद बांधकाम विभागानं 4.5 किलोमीटरसाठी 1,72,00,000 रुपयाचं अंदाजपत्रक तयार केलं. ते अंदाजपत्रक कलेक्टर ऑफिसला जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे पाठवलं. त्यांना अशी विनंती केली की व येणाऱ्या DPDCमध्ये ते सदरील निधी उपलब्ध करून द्यावा. त्याच्यानंतर आम्ही 26/5ला एक निवेदन दिलं की बुवा ही जर रस्ता नाही झाला तर रस्ता सुरक्षा आपला रस्ता संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही ठिय्या आंदोलन करू. त्याच्यानंतर कालच्या 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सदरील बैठकीमध्ये ज्या रस्त्याची मागणी नाही त्या रस्त्याला निधी दिला गेला, पण ज्या रस्त्याची जनतेची मागणी आहे त्या रस्त्याला निधी दिला गेलेला नाही.
त्याच्यामुळं आम्ही आता शेवटचा पर्याय निवडला की बाबा येणाऱ्या 15 ऑक्टोंबरला जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या खुर्चीला नोटाचा हार घालून सदरील दालनात जिल्हा नियोजन अधिकाऱ्याच्या करकटा खंडाळा इसुरी रस्ता संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, माननीय जिल्हा अधिकारी या सर्वांना निवेदन दिले. मागचे 6-7 महिने आम्ही याच्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करत आहोत, पण प्रशासनाला आमचं जे म्हणणं आहे ते काय पटत नाही. हा रस्ता असा झाला की रस्ता आहे का नाही, पूर्ण 4.5 किलोमीटरमध्ये खडी उघडी पडलेली आहे. या परिसरातून जाणाऱ्या खास करून खंडाळा, इसोरी, गोंदेगाव, चिंचोली, ढोकी, पिंपरी आंबा, गोंदेगाव ह्या लोकांना मुरुड हे जवळचं मार्केट आहे. या मार्केटला जाण्यासाठी शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा इतर कोणत्याही सुविधासाठी मुरुड हे जवळचं शहर आहे. पण हे जवळचा रस्ता सोडून बोरगाव 10 किलोमीटर लांबून जावं लागत आहे. त्याच्यामुळं जनतेची मागणी असताना सुद्धा लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी जर आणला घाम सुटत नसेल तर शेवटीला आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय मार्ग नाही. विशेष म्हणजे आमचं एक म्हणणं आहे की ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री राजे आपले भोसले साहेब यांना एक आमची ही आहे की आम्हाला न्याय द्या, कारण की कलेक्टर किंवा CO, जिल्हा परिषदचे CO कुणीच आम्हाला न्याय दिला नाही. त्याच्यामुळे आता आमची शेवटची आशा फक्त त्यांच्याकडेच आहे की आम्ही राजांना म्हणतोय की आम्हाला न्याय द्या. समजा आम्हाला जर इथं कुणी खाली न्याय 15 तारखेच्या आज जर काही झालं नाही तर 15 तारखेचं आंदोलन, ठिय्या आंदोलन आपले जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन ह्यावर आम्ही ठाम आहोत.